रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहराजवळ असणाऱ्या आंबा नदीवरील शिवकालीन वरवटणी पुलाला 445 वर्ष पूर्ण झालीत। हा पूल जुना व जर्जर झाल्याने केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवली जाते। हा पूल पूर्णपणे दगडाने बांधलेला असून कधीही कोसळण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। कालपासून रायगडमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता। मात्र पावसाने उघडदीप घेतल्यानंतर पुन्हा हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी वाढत्या पावसाच्या जोरामुळे पुन्हा कधीही हा पूल बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिकांना सुद्धा अशा परिस्थितीत 5 किमीचा वळसा घालून जावं लागतंय। हा पूल या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला एवढी जागा आहे की नव्याने ब्रिज तयार होईल। वास्तविक पाहता शासनाने अंत पाहू नये, तर का अनेक वेळा हे पत्र आम्ही शासनाकडे पूर्तता केले पाठवलेले आहेत, परंतु आज तक शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी, कारण का खेडोपाडी आदिवासी वाड्या आहेत, त्याजवळ 40-45 आदिवासी वाड्या याच ब्रिजवरून लोक ती जात असतात। त्यांचं दळणवळणाचा भाग हाच बाजारपेठ नागोठणेच येतो। रिलायन्स सारखा कारखाना या ठिकाणी आलेला आहे, पूर्वीचा IPCL आताचा रिलायन्स। आता मला असं वाटतं 5,000 कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आलेला आहे नव्याने, याचं काम सुरुवात झालेली आहे। या भावी येणाऱ्या कालामध्ये याच ब्रिजवरून जाण्या येण्याचा मार्ग असल्यामुळं शासनाने लवकरात लवकर हा ब्रिज करावा अशी आमची मागणी आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।